की 750 वर्षामध्ये ज्या इमारतीचा कण सुद्धा ढिला झाला नाही त्या इमारतीचं नाव वारकरी समाज। कारण त्या इमारतीचा पायाच ज्ञान आहे। ज्ञान आहे म्हणून 750 वर्षापूर्वी काय ना मुलाचं नाव ठेवलं ज्ञानदेव। ज्ञान देव ज्ञानच देव। पुरावा 10वा अध्याय। अभ्यासाहुनी गहन ज्ञान, ज्ञानाहुनी ध्यान विशेषची। अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे। पुरावा 12वा अध्याय। जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसलेले एके ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी। जित दया जित शांती, जित शांती जित दया, जित ज्ञान जित देव, जित ज्ञान देव ज्ञानच देव। ज्ञानच देव ज्ञानच देव, पण ते ज्ञान निवृत्त झाल्याशिवाय नाही। म्हणून ज्ञानोबाचा भाऊ बोलच हा ज्ञानोबाचा भाऊ निवृत्ती आहे। मिळवणं कसं सोपं आहे म्हणून भाऊ सोपा नाही, फायदा मुक्ती आहे। फायदा मुक्ती आहे म्हणून एक भजन लिहून घ्या। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम। अर्थ लिहून घ्या, अर्थ लिहून घ्या। निवृत्त हो ज्ञान मिळेल, ज्ञान मिळवणं सोपं आहे। फायदा तुला मुक्ती मिळेल। तो देव एक आहे त्याचं तू नाम घे, त्या देवाचं नाव तुकाराम। पुन्हा उलट फिरा, पुन्हा उलट फिरा। साय बाजूला कर, खाली दूध आहे। राग बाजूला कर, आत विस्तव आहे। ढग बाजूला कर, वरती आकाश आहे। तुझ्या देव आहे साधना कर। पुन्हा उलट फिरा, पुन्हा उलट फिरा। लाकडात अग्नी आहे, घर्षण कर। दुधात लोणी आहे, क्रिया कर। उसात साखर आहे, प्रक्रिया कर। हृदयात देव आहे, साधना कर। म्हणूनच 750 वर्षापूर्वी काय ना मुलाचं नाव ठेवलं ज्ञानदेव, पण ते ज्ञान प्रत्येकाला आहे। प्रत्येकाला पखोद्याला वाजवण्याचं ज्ञान आहे, गाणाऱ्याला गाणाऱ्याचे ज्ञान आहे, माई सिस्टीमवाल्याला त्याचं ज्ञान आहे, पण ते ज्ञान परमार्थात चालत नाही। पुस्तकी ज्ञान आहे, पुस्तकी ज्ञानाचं व्हॅल्युएशन नाही। व्हॅल्युएशन ऑफ मॅन इज डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड कॅरेक्टर्स। विदाउट नॉलेज मॅन हॅज ए नॉन व्हॅल्युएशन। माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर आहे। तुम्ही माणसाची उंची त्याच्या संपत्तीवर ठरवता, आणि संपत्ती असणारी माणसं ही विद्वानच असतात असं अजिबात नाही। जी विद्वान नसतात त्यांच्याकडे संपत्ती असते। हो, संपत्तीचा नियम आहे, जी माणसं वागून हलकट आहेत त्यांच्याकडेच पैसा आहे। अहो, जे रात्रंदिवस कष्ट करतात त्यांना वाढाय बिडी नाही, आणि जे कवडीचं काम करीत नाहीत त्यांना उत आला पैसा। लक्ष्मी चंचल आहे ना, आणि लक्ष्मी ही कधी भी मूर्ख माणसाची घर राहते। मग तुम्ही कोणत्याही श्रीमंताच्या घरात जा पा, सोमवार आणि एकादशी, सोमवार नाही एकादश नाही, मग थोरलं पोरियड मधलं डोक्यातून जाईल, घडणार असते। हो, त्याचं उत्तर नीट ऐका। पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही, आणि नीतीची लक्ष्मी दागडा रापटा धोका देत। हो, एक वाक्य सांगू, मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही। मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही। आणि शेळीच्या गळ्याचं लोपलेलं सड किती जरी लोंबलं तरी ते दूध देऊ शकत नाही। इस्टेट किती असू द्या, आई बापांच्या साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय माणूस मोठा होऊ शकत। आता आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? आपल्याकडे काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित येऊ का, उभ्यानं जेवतो। अरे उभ्यानं जेवतो म्हणजे त्याला मूळव्याध आहे, हा गोती म्हणून उभ्यानं जेवतो। काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित येऊ का, बायको हातात धरून हिंडतो। अरे बायकोवर विश्वासच नाही। काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित येऊ का, कुत्र्याबरोबर हिंडतो। अरे त्याला जोडीदार नाही, त्याला हिंडतो कुत्र्याबरोबर। हो, आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो खरा सुशिक्षित। आणि जगातले पहिले सुशिक्षित कोण आहे? ज्ञान देव, ज्ञानच देव, ज्ञानावर आहे पहिले सुशिक्षित। 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पसायदान पाठ नाही, फक्त जन्माला आला, पोरं पैदा केले, नातू झाले, मी ह्याला काही केलं नाही, काही नाही केलं। बापाची इकली स्कॉर्पिओ घेतली, 90 पिलं आणि तिच्यावर धडकला, अमर आत्मा झाला। काही नाही केलं, बापाचा गुण ठाईकला, स्कॉर्पिओ घेतली, हायवे न गेला, धाब्यावर जेवला, 90 मारली,
कॉकटेल झालं, डिवायडर मधून आत गेला, जाग्या मेला, तरी माणसं म्हणली एक सच्चा दिलदार व्यक्ती गेला. असेच मारणार महाराज. हो, एकदा नीती घासाळी ना तो माणसाचं काहीच जायला लागत नाही, आपोआप जात. आता एक वाक्य सांग का, हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्यात आणि ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकलेत, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. जमीन विकून ज्यांनी हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर. आणि तो बसणाराला विचारतो, वडा हाणू का पाव हाणू? जमिनीचा मालक. तुम्ही पहा महाराज, आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणसं आहेत ना, कोट्याधीश, एकालाही घरी चहा नाही. नाही नाही, सगळे सकाळी गरीबाचा चहा प्यायला हॉटेल पुढे. पहा तुम्ही, कडक कपडे घालणार, चहा द्या भाऊ. आणि चहा पिताना म्हणणार, जी शिव्यातला आपलं बरं, काल तुला खाड्या घ्यायला घातला का? आणि चहा कोणचा पिणार? गरीबाचा. जी माणसं मजुरीला जातात त्यांचा चहा पे. तुम्ही या माणसांना समाधान नाही महाराज. अहो नाही नाही, आजही पा तुम्ही भांडे घासणारी बाई 3रा मजला चढती. अहो सर्दी नाही तिला. शेतकऱ्याची बाई 10 लिटर दूध काढी ती. अहो खोकला येईन तिला. श्रीमंताची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते. मनक्यात घ्या, डोळ्याला आंधळ येते. अगं बाई तू जगती तरी का आला? त्याला तरी मोकळं कर, तोही गुतून ठुला. त्यालाही दुसरे करता येईन, तोही उलथाना. आता काय करीला ते काय नो हे महाराज, कळला ते काय नो हे महाराज, काय नो हे महाराज. हरी पाहे बीज शुद्ध अंगी शुद्ध, हरी पाहे बीज शुद्ध अंगी शुद्ध. कळला ते काय नो हे महाराज, कळला ते काय नो हे महाराज, कळला ते काय नो हे महाराज, कळला ते काय नो हे महाराज. वा वा वा, विठाल. ज्ञान देव आहे, ज्ञानच देव आहे. पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. पुरावा अध्याय नंबर 15, ओवी नंबर 35. विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य भक्तीशिवाय घडू शकत नाही. म्हणून आज कीर्तनाला घेतलेला बघा नामदेव महाराजांचा आहे कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल. दुसरा मुद्दा सुरू झालाय, कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, दरिद्र्यावानी बसायचं नाही. ते तोंड सोडून देण, डोक्याला हात लावून, दाढीला हात लावून, तांगड्यावर करंग उडी फाकवा, यायचं नाही. यायचंच नाही. लांब उभं राहायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. पण भामटेवने आपल्या कीर्तनाला बसायचं. अहो इथं येऊन असं बसतोय. आणि तसंच न्यायला मग आपल्या कीर्तनाला भामट्याने बसाय. आपल्या कीर्तनातलं दुसरं वाक्य बोलत जायचं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. भामटेवने आपलं कीर्तन ऐकायचं नाही. नाही तर आम्ही म्हणायचं, बैल का म्हणत तुया म्हणायचं, त्याच्या दुधाचा चहा ते जमणार. नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा, 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 नको खेद करू कोणाच्या गोष्टी. पतीला कोणीला जाणत असे, नको खेद करू कोणाच्या गोष्टीला, पतीला कोणीला जाणत असे. चिंता आणि मुखी गाता हरपली चिंता, आणि मुखी गाता हरपली गाता, हरपली चिंता, हरपली चिंता, हरपली चिंता. चिंता बिंता करायची नाही. आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाहीच, तर चिंता करून करायचं काय? बर का आपल्या हातात आहे. अहो इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्ब विकणारा म्हणतो किती दिवस वापर, बदलून देईन. अहो ही बल्बची गॅरंटी, हे बल्ब विकणाराची काय गॅरंटी? पैसे मोजतानाच निघाला. बरं बल्ब घेणाराची काय गॅरंटी? होल्डर मध्ये बसवा गेलं, व्होल्टेज वाढलं, बल्ब नाही लागला पण याचाच नंबर नाही. म्हणून चिंता करायची नाही. आणि चिंता करायला आपल्या हातात काय नाही, तर चिंता करून काय उपयोग?
नाही, आयुष्यात 4 वाक्य ध्यानात ठेवा. आयुष्यात 4 गोष्टीची कधी चिंता करायची नाही आणि आयुष्यात 4 गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही. 1, आयुष्यातलं वाया गेलेलं क्षण पुन्हा मिळणार नाही. 2, शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. 3, दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4, ईश्वरासारखा बाप. सगळं मिळेल, आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही. 2, शरीराची इंद्रिय पुन्हा नाही. केस पिकली ना पिकली दररोज काळी कर, पहिली नाहीत. बरं, ही तुम्ही केस काळी का करता बरं महिला मंडळ? तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता? बरं, असं कधी झालंय का बस रे माणसांपैकी एखाद्याला आला का मेसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव्ह यू? नाही, मग हाताने झटे करता कशाला बा तुम्ही? 2, शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. 3, दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4, ईश्वरासारखा बाप मिळणार नाही. आई बापांवरती भाषण नका करू, आई बापांवरती कथांग कादंबऱ्या नका काढू. आई बाप सांभाळायला. अरे, ज्याचं शाळेत कॉलेजला व्याख्यान आहे त्याचीच आहे वृद्धाश्रमात आहे, आणि तो आईची माहिती सांगितो रडू 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 आईची माहिती सांग. आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा, शेतकऱ्याचा बाप अजून वृद्धाश्रमात नाहीत, पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकार आहेत आणि बुद्ध्या कमी आहे त्यांचेच आहे. जे 5 वाजता टॉमी बरोबर हिंडतात, दोन्ही टॉमी संगच, एकाला साखळीने एकाला चैन. आणि त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही, त्यांना वातावरण मॅच होत आणि ते वयाच्या मनाने फार चिडचिड करतात. आणि आमच्या यांना ते सहन होत नाही. आणि आमचे स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. म्हणजे ते तिकडे ते आम्ही रविवारी भेटायला जात असतो, मस्त हसतात बिसतात, चांगलंय. मग हे जिन्यात बसले हे कोण आहे? हे तिचे वडील आहे. अरे अरे, तोही त्यांना पुलावरून फेकून दो, कशाला सांभाळितो? त्याचा बळी दिल्यावर तो पूल तरी टिकल. आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान.